श्रीयुत लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत आंदोलन जाहीर केले आणि महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना आझाद मैदानावर येण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये मी सुद्धा सहभागी होणार आहे, कारण माझ्याकडे सुद्धा ओबीसीचं प्रमाणपत्र आहे। पण त्या आंदोलनात सहभागी होऊन मराठा समाजाला सुद्धा ओबीसीच्या आत आरक्षण कसं देता येईल या संदर्भात मार्गदर्शन करण्याची आमची भूमिका राहील। आमची इच्छा आहे की जे काय आमचे मराठा बांधव आहेत, ज्यांचा हक्क आहे 23 मार्च 1994च्या GRच्या नंतर ज्यांचा हिरावला गेलेला हक्क आहे, तो त्यांना आम्ही परत द्यायची तयारी आहे, अशा पद्धतीची मागणी एक ओबीसी म्हणून मी त्या आंदोलनात करणार आहे। आम्ही जे काही जमल ओबीसीच्या लोकांना येण्याचे चहा पाणी नाश्ता जे काय आमच्यानं जे काही शक्य जमल ती सुद्धा आम्ही सेवा तिथं करणार आहे। कारण आमचा मागच्या काळामध्ये एक अनुभव आहे आझाद मैदानाला येण्याचा मराठा आंदोलनात सुद्धा। मराठा आणि ओबीसी हे दोन वेगळे नाहीत, ह्या दोन्ही समाजाला गुण्यागोविंदानं ठेवता येऊ शकते। या संदर्भानं महाराष्ट्रात चर्चा होण्याची गरज आहे आणि ती चर्चा त्यानंतर सगळ्या राज्यात सुरू होईल असा आशावाद मी व्यक्त करतो। धन्यवाद। तर मंडळी, हे आहेत योगेश केदार। योगेश केदार हे मराठा अभ्यासक म्हणून काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी या ठिकाणी आले होते आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समोर त्यांनी काही मुद्दे मांडले। शिवाय त्यांनी आपण या विषयावरती निवांत 5 मिनटं जरा एकांतात चर्चा करू असं म्हटल्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचा बरंच सभेमध्ये अवमान केला। या अगोदर देखील आझाद मैदानावर अशाच पद्धतीचा प्रकार हा घडला होता आणि आता 1 सप्टेंबर रोजी लक्ष्मण हाके जे मुंबईला जात आहेत त्या आंदोलनासाठी एक मराठा आणि एक प्रमाणपत्रधारक कुणबी ओबीसी प्रमाणपत्रधारक म्हणून आपण त्यांना पाठिंबा देतो आहोत। आपण देखील मुंबईला जाणार आहोत, लक्ष्मण हाके यांच्यासोबत जाणार आहोत असं यावेळेस योगेश केदार यांनी सांगितलं। याचा अर्थ असा होतोय की आता मराठा आरक्षण लढ्यामध्ये आपली कामगिरी बजावणारे योगेश केदार हे आता ओबीसी आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसींच्या आंदोलनात सहभागी होणार। आता ह्या सगळ्या प्रकाराला काय म्हणायचं? केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठीच हा प्रकार आहे का? याची उत्तरं ही निश्चितच शोधली पाहिजे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नोंद करा।